नमस्कार. मी डॉक्टर रेणुका राजदेरकर, डॉक्टर सखी धीरामयी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते. आज आपण जाणून घेऊयात टीनेज मुली किंवा तरुण मुलींना पाळीच्या दरम्यान होणाऱ्या त्रासाबद्दल, म्हणजेच मेन्स्ट्रुअल पेनबद्दल. 50% जास्त मुलींना पाळीच्या दरम्यान हा पोटदुखीचा किंवा कंबरदुखीचा त्रास होत असतो. आजकाल हे प्रमाण वाढतं सुद्धा आहे, कारण बदललेली लाईफस्टाईल. ॲक्च्युली ह्या त्रासाचं तसं काळजी करण्याचं कारण नसतं, पण हा त्रास जेव्हा होतो तेव्हा बऱ्याच मुलींची शाळा बुडते, त्यांचा अभ्यास बुडतो. ज्या तरुण मुली जॉब करत असतात त्यांना सारखी वारंवार सुट्टी घ्यावी लागते, त्याच्यामुळे त्यांच्या जॉब अपॉर्च्युनिटीजवर पण किंवा करिअर अपॉर्च्युनिटीजवर पण फरक पडत असतो. तर म्हणून याच्याबद्दल माहिती असणं, जाणून घेणं हे गरजेचं आहे. आपण आता बघूयात की हे इतकं दुःखद का असतं. तर जेव्हा पाळीचा रक्तस्राव होत असतो तेव्हा गर्भाशयाला तो रक्तस्राव बाहेर टाकण्यासाठी आकुंचन होणं गरजेचं असतं. आणि कधीकधी या मुलींचं सर्व्हिक्स म्हणजे युट्रसचं माउथ जे आहे ते टाईटली क्लोज्ड असतं, त्यामुळे युट्रसला आणखी जोरात कॉन्ट्रॅक्ट होणं किंवा आकुंचन होणं गरजेचं असतं, जेणेकरून तो ब्लड फ्लो बाहेर यावा म्हणून. तर अशा वेळी जेव्हा हे युट्रस कॉन्ट्रॅक्ट होत असतं तेव्हा त्याचा ब्लड फ्लो कमी होतो, त्याला इश्किमिया म्हणतो आम्ही. तर त्यामुळे हे दुखत असतं. आता हे दुखणं काही अगदी साध्या सोप्या उपायांनी आपल्याला कमी करता येतं, जसं की लाईफस्टाईल चेंजेस, म्हणजेच नियमित व्यायाम, सकस आहार आणि पुरेशी झोप, कारण रिलॅक्सेशन हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. तसंच त्या दरम्यान पाणी जास्त घेणे, हाय फायबर डाएट घेणे, मॅग्नेशियमयुक्त पदार्थ घेणे. मॅग्नेशियम काय करत असतं की ते आपल्या मसल्सला रिलॅक्स करण्याचं काम करत असतं, त्याच्यामुळे युट्रसलाही रिलॅक्स करायला त्याची मदत होत असते. तर मॅग्नेशियमयुक्त पदार्थ म्हणजे केळी, शेंगदाणे, बदाम, अक्रोड, चिया सीड्स, पम्किन सीड्स, सोयाबीन. तर या सगळ्यामध्ये मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असतं, तर ते रेग्युलर खाण्यामध्येही आलं पाहिजे आणि पाळीच्या दरम्यानही घेतलं गेलं पाहिजे. आता काय खायचं नाही किंवा काय अवॉइड करायचं, तर अतिप्रमाणात चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक, प्रोसेस फूड, जंक फूड, खूप तळलेले किंवा मसालेदार पदार्थ, अति गोड हे टाळलं पाहिजे. शिवाय स्मोकिंग किंवा अल्कोहोल हे तर कम्प्लिटली बंद केलं पाहिजे. तसंच आलं जे असतं ते अँटी इन्फ्लमेटरी म्हणून काम करत असतं, त्याच्यामुळे त्याचाही या दुखण्यासाठी फायदा होऊ शकतो. तर आल्याचा काढा करून तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर काही आसनं आहेत ती ह्याला उपयुक्त आहेत. रेग्युलरली तर तुम्ही ती करायची आहेतच, शिवाय पाळीच्या दरम्यानसुद्धा करायची आहेत. ती म्हणजे बालासन, मलासन, भुजंगासन, सुप्तबद्ध कोणासन, बद्ध कोणासन, बटरफ्लाय, ही अशी आसनं तुम्ही रेग्युलरली केली आणि पाळीच्या दरम्यान केली तर नक्कीच दुखणं कमी व्हायला मदत होत असते. या व्यतिरिक्त तुम्ही त्या दरम्यान ओटीपोट किंवा कमरेला हॉट वॉटर बॅगने शेकू शकता. या त्रासासाठी काही गोळ्या औषधंही अवेलेबल असतात, पण ते अक्रॉस द काउंटर घेणं योग्य नाही. गायनेकॉलॉजिस्टला दाखवून त्यांच्या सल्ल्यानेच ती औषधं घेणं योग्य आहेत. क्वचित प्रसंगी ह्या दुखण्याचं कारण हे पॅथॉलॉजिकल असू शकतं. तर म्हणूनच जर वारंवार हे दुखणं होत असेल किंवा जास्तच त्रास होत असेल, या घरगुती उपायांनी ते कमी होत नसेल, तर नक्कीच गायनेकॉलॉजिस्टकडे त्यांना गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. काही तपासण्या, इन्व्हेस्टिगेशन्स अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला करायला लागतात आणि त्यामुळे काही दुसरं कारण तर नाही आहे दुखण्याचं, ते शोधून काढता येतं आणि योग्य ते उपचार वेळेवर करता येतात. तसंच गायनेकॉलॉजिस्टकडून तुम्ही पाळीबद्दल किंवा मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल योग्य ते माहिती करून घ्यायलाही तुम्हाला गायनेकॉलॉजिस्टची मदत होत असते. तर म्हणूनच डोंट कन्सिडर युअर मेन्सेस ॲज युअर प्रॉब्लेम, बट लेट इट बी हेल्दियर वे टू युअर फेमिनिटी. थँक्यू. टेक केअर.